नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक खूप वर्षापूर्वीची गोष्ट सांगणार आहे. एक राजा होता. तो एका दिवशी विचार करत बसला होता की आपण काय करायचं आता. मग तो एका मंदिरात जातो. मंदिरात जातो, तिथे एक बाई पिंपळाचे पानं विकत बसलेले असते. मग तो म्हणतो की पिंपळाचे पानं कसं काय विकते ही. त्या बाईला म्हणतो की हे पान कितीला आहे. ती म्हणते 1 कोटी रुपयाला एक पान आहे. तो म्हणतो इतकं महाग. ती म्हणते त्याचा फायदा पण तसाच होणार आहे. तो म्हणतो 1 कोटीला एक पिंपळाचं पान ही बाई विकते, तेव्हा काहीतरी त्याच्यामध्ये तथ्य असलं पाहिजे, आपण घेऊन बघू. मग तो राजा 3 पानं विकत घेतो. तर एका पानावर लिहिलेलं असतं की रात्रो जागरम सारम, दुसऱ्या पानावर लिहिलेलं असतं की शत्रू आदरम सारम, आणि तिसऱ्या पानावर लिहिलेलं असतं की स्त्री ताडनम सारम. असे 3 पान तो विकत घेऊन घरी येतो. मग घरी आल्यानंतर म्हणतो आता याचा फायदा काय होणार आहे आपल्याला, आपण विचार करू. मग तो रात्रो जागरम सारम हे पान पहिल्यांदा घेतो. मग रात्रो जागरम सारम म्हणजे रात्री जागरण करा, हा त्याचा उद्देश असतो. मग तो रात्री जागायला निघतो, वेश बदलतो आणि एकटाच फिरायला निघतो. कोणी शिपाई नाही, काही नाही, त्याला तो एकटा फिरायला निघतो. मग त्याला रस्त्यामध्ये एक माणूस भेटतो. तर ते म्हणतो तू कुठे चाललास, कोण आहेस तू. तो म्हणतो मी चोर आहे आणि मी राजाच्या घरी आज तिजोरी फोडणार आहे आणि मी तिकडे चाललेलो आहे. तू कोण आहेस, तू का रात्रीचं फिरतोयस. मग राजा त्याला तिथेच पकडतो आणि त्याला जेलमध्ये टाकतो. मग घरी आल्यानंतर त्याला कळतं की त्या चोराचा खूप मोठा प्लॅन होता आणि त्याच्या घरची मोठी तिजोरी फोडायची आणि राजाला मारायचा, असा त्याचा विचार होता. मग राजाला कळतं की हे पान खूप महत्त्वाचं ठरलं आपल्यासाठी. 1 कोटी रुपयाला घेतलं, पण त्याचा फायदा आपल्याला खूप झाला की आपला जीव वाचला आणि आपले पैसेही वाचले. मग तो दुसऱ्या दिवशी म्हणतो आता दुसऱ्या पानाचा उपयोग करायचा आहे. मग दुसऱ्या दिवशी दुसरं पान उचलतो, त्याच्यावर लिहिलेलं असतं स्त्री ताडनम सारम, म्हणजे स्त्रीचा हट्ट, स्त्री खूप हट्टी असते आणि स्त्रीचा हट्ट मर्यादेतच पुरवावा, तो अतिही पुरू नये. मग त्यामुळे तो त्या पानाचा उपयोग करायचा ठरवतो. मग तो काय करतो, बायकोला घेऊन जंगलामध्ये फिरायला जातो. मग दोघंजणं फिरायलेले असतात. राजाला पक्ष्यांची भाषा येत असते. मग तो पक्ष्यांची भाषा ऐकत ऐकत चाललेला असतो. मग एक पोपट आणि हे मैना दोघंजणं बोलत असतात. मग ते भाषा ऐकतो राजाने ऐकल्यानंतर राजा हसतो. त्याच्या बायकोला काही त्यांची भाषा कळत नसते. ती म्हणते अहो तुम्ही काय ऐकलं, काय ऐकलं तुम्ही, काय ऐकलं की तुम्ही हसलात. ते म्हणे ते राघू मैना जे बोलत होते ते मी ऐकलं आणि मी हसलो. काय बोलत होते. ते म्हणे नाही मी तुला सांगू शकत, कारण मी जेव्हा पशुपक्ष्यांची भाषा शिकलो तेव्हाच मी शपथ घेतलेली आहे की मी जर कोणाला हे सांगितलं पशुपक्षी काय बोलतायत ते, तर मी त्याच ठिकाणी मरेल, असं ते आहे. मग ती म्हणते नाही मला सांगाच. ते म्हणतो मी नाही सांगू शकत, मी मरेल. तरी पण तिचा हट्ट कायम की मला सांगाच. मग ते म्हणतो चल, एक विहीर दिसते. तेवढ्यात त्यांना खूप दोघं जणांची भांडणं होतात की ती म्हणते सांगा, हे म्हणतो नाही. मग ते एक विहिरीत उतरतो. विहिरीत उतरल्यानंतर म्हणतो आता सांगू का. ते म्हणते सांग. परत थोडं खाली उतरतो, सांगू का, सांगा. परत उतरतो, सांगू का, सांगा. परत तो अर्ध्या पाण्यात जातो, सांगू का, सांगा. मग शेवटी त्याला इतका राग येतो की मी मरायलो, माझा जीव जरी चालला तरी हिचं हट्ट कायमच आहे, हिला एवढं काय बंद येते त्यांचं ऐकण्या वाचून. मग तो असा रागात येतो, येतो विहिरीच्या बाहेर आणि तिला खूप मारतो. मग ती माफी मागते की मी आजपासून हट्टीपणा करणार नाही. बरोबर आहे तुमचा जीव चालला तरी मी हट्टीपणा करत होते. मग त्याचा जीव त्याच्यातून पण वाचला. मग त्याला कळतं की खरंच आहे, दुसऱ्या पण पानाचा आपल्याला खूप मोठा उपयोग झाला की स्त्रीचा हट्ट हा मर्यादेतच पुरवायला हवा. मग पुन्हा तिसऱ्या दिवशी तिसरं पान उघडतो. तिसऱ्या पानावरती बघतो तर त्याच्यावर असतं शत्रू आदरम सारम, म्हणजे शत्रूचा नेहमी आदर करा, असं त्याच्यावर लिहिलेलं असतं. मग ते म्हणतो आता काय करायचं, विचार करतो.
विचार करतो. विचार करत तो फिरत असतो बागेमध्ये. तितक्यात त्याला मोठा साप त्याच्या बेडरूमकडे येताना दिसतो. अरे बापरे म्हणतो, आपल्या बेडरूमकडे तर मोठा साप यायला लागलाय, आता काय करायचं? मग ते म्हणतो, शत्रू आदरम सारम, आपण आत्ताच पानावरती वाचले. मग तो मोठी पटकन नौकरांना बोलवतो, गादी टाकतो, सुवासिक उदबत्त्या लावतो, दुधाच्या वाट्या भरून ठेवतो. मग तो साप येतो, दूध पितो. त्या वासाने त्याला फुलं टाकलेले असतात, त्याच्यावर मस्त लोळतो आणि वापस जातो तो साप. मग दुसऱ्या दिवशी एक साधू महाराज येतात. ते म्हणतात, हे काय असं काय केले? गाद्या टाकल्यात, दूध ठेवलेलं दिसायलंय, फुलं, हे काय? कोण आलं होतं काल? ते म्हणतो, माझा शत्रू आला होता. ते म्हणे, कोण? म्हणे, एक साप असा असा आला होता, मी असं असं पान आणलं होतं, मी ते वाचून मी असं असं शत्रूचं स्वागत केलं. शत्रू आदरम सारम. तो म्हणतो, ते महाराज म्हणतात की अगदी बरोबर केलंस तू. तो साप तुला चावायलाच यायला होता. काल तुझा मृत्यू होता, पण तू त्याचा आदरसत्कार केल्यामुळं तो खुश होऊन परत गेला. म्हणजे त्या दिवशी पण त्या राजाचा जीव वाचला. म्हणजे तिन्ही पानं त्याच्या कामाला आली. त्या राजाला खूप आनंद झाला की आपले 3 कोटी रुपये जरी गेले असले तर एक एक पान आपल्याला जीव वाचवला एकेका पानाने. म्हणजे त्याचं महत्त्व एवढं आहे. मग ते म्हणतो, हे पानं लिहिले कोणी होते? ही ती बाई कोण होती? मग त्याचा शोध घेतो राजा. तर ती साक्षात पार्वती देवी होती. शंकर आणि पार्वती दोघंजणं बसलेले असतात. तर ती पार्वती म्हणते की शंकराला आपल्याजवळ काहीच नाही आहे, पैसा नाही, काही नाही, घर नाही, दार नाही, आपण हिमालयात राहतो, आपल्याकडे काय आहे? तेव्हा शंकर म्हणतात की आपण हे पिंपळाच्या झाडाखाली बसलो आहेत, तर एक एक पान किती किमती आहे हे तुला आज दाखवून देतो. ती म्हणते, या पानाची काय किंमत येणार आहे? ते म्हणतात, 3 पानं तोडून आण. मग तेव्हा ती 3 पानं तोडून आणते आणि त्याच्यावर शंकराने जे सांगितलं ते लिहिते आणि ते विकायला घेऊन जाते. तर ते पानं एवढे महाग म्हणून कोणीच घेत नाही, कारण त्याचा महत्त्व कोणालाच कळत नाही. पण ते राजा विकत घेतो 1 कोटीला 1 पान. तर त्याचा एवढा त्याला फायदा होतो. एवढीच आहे ही गोष्ट. कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा.